काही दिवसापूर्वी झालेल्या नीट पेपर फुटीच्या प्रकरणामुळे दिल्लीतील जंतर मंतर येथील आंदोलनामुळे धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या पदावरून पायउतार व्हावं लागलं. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकर जनता पार्टी आणि विद्यार्थ्यांकडून देशभरात आंदोलन केलं गेलं. प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता मोदी सरकार क्षण मोडवर आले असून त्यांनी एक मोठा निर्णय घेतलाय. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रीस्टाईलने एक नवा व्हिडिओ पोस्ट केलाय. नरेंद्र मोदी यांनी परीक्षा सुधारणासाठी एक उच्चस्तरीय कार्यगट म्हणजेच टास्क फोर्सची स्थापना केली आणि नंदन निलेकनी यांच्या अध्यक्षतेखाली हे टास्क फोर्स काम करणार आहे. या टास्क फोर्समध्ये इस्रोचे माजी प्रमुख, इन्फोसिसचे सहसंस्थापक, आयबीचे माजी संचालक अशा दिग्गजांचा समावेश असणार आहे. त्यामुळे टास्क फोर्स जबाबदारी दिलेले नंदन निलेकनी कोण आहेत, त्यांच्या सोबत आणखीन कोण कोण काम करणार आहे पाहुयात व्हिडिओच्या माध्यमातून. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षांमधील सुधारणांबाबत एक महत्त्वाची घोषणा केली. इंस्टाग्रामवरती एका व्हिडिओमध्ये त्यांनी टास्क फोर्स स्थापनेबाबत माहिती दिली. ग्रेटर दैन फ्रेंड्स, विद्यार्थियों के भविष्य के लिए भारत सरकार लगातार अनेकविध कदम उठा रही है. जिन लोगों ने विद्यार्थियों के भविष्य के साथ खिलवाड़ किया, जेलों सड़ रहे, हमने फास्ट कोर्ट बना चुके. हम कल पार्लियामेंट के अंदर भी कठोर कानूनों के प्रावधान के साथ नया कानून बनाने की दिशा में आगे बढ़ रहे हैं. लेकिन हमें भविष्य के लिए सोचना है. हमारी परीक्षा पद्धति विश्वस्त हो, हमारी परीक्षा पद्धति ट्रांसपेरेंट हो, हमारी परीक्षा पद्धति में सबसे ज़्यादा टेक्नोलॉजी का उपयोग हो. इन सारी बातों को ध्यान रखते हुए विश्व प्रसिद्ध टेक्नोलॉजी एक्सपर्ट श्रीमान नंदन निलेकनी के नेतृत्व एक हाई पावर टास्क फोर्स बनाने का निर्णय किया है, जो एग्जामिनेशन रिफॉर्म की तरफ फोकस करेगा और जल्द से जल्द आने वाली परीक्षाओं की विश्वसनीयता को सुनिश्चित करने का काम इसके रिपोर्ट के आधार पर कर दिया जाएगा. बहुत धन्यवाद. परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी आणि ती अधिक पारदर्शक बनवण्यासाठी तंत्रज्ञान तज्ञ नंदन निलेकनी यांच्या नेतृत्वाखाली एक टास्क फोर्सची स्थापना करण्यात आल्याच्या पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं. परीक्षा व्यवस्था बटकट करण्याच्या दिशेने आणि परीक्षा निष्पक्ष, पारदर्शक आणि सुरक्षित आणि टेक्नॉलॉजीवरती आधारित बनवण्यासाठी हे महत्त्वाचं पाऊल असणार आहे. या समितीमध्ये केवळ तंत्रज्ञानच नव्हे तर अंतराळ, सुरक्षा, शिक्षण आणि प्रशासन क्षेत्रातील अनुभवी तज्ञांचाही समावेश करण्यात आला आहे. आता या टास्क फोर्समध्ये कोण कोण आहेत ते आधी पाहूयात. यामध्ये नंदन निलेकनी हे समितीचे अध्यक्ष असणार आहेत. यासोबत एस सोमनाथ, तपडेका, व्ही कामकोटी, अनिता कारवाल, अमृतालाल मीना अशा दिग्गजांचा समावेश असणार आहेत. आता नंदन निलेकनी कोण आहे ते देखील पाहूयात. नंदन निलेकनी हे एक प्रख्यात भारतीय तंत्रज्ञान तज्ञ आणि उद्योगपती आहे. IIT बॉम्बेमधून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. यासोबतच ते इन्फोसिस कंपनीचे सहसंस्थापक आहेत. 2002 ते 2007 या काळात त्यांनी कंपनीचे CEO म्हणून काम पाहिले. 2009 मध्ये काँग्रेस सरकारने त्यांची आधार या प्रकल्पासाठी UIDAIचे पहिले अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली होती. निलेकनी यांच्या नेतृत्वाखाली आधार ही जगातील सर्वात मोठ्या डिजिटल ओळख प्रणालींपैकी एक म्हणून विकसित झाली. दरम्यान 2014 मध्ये निलेकनी यांनी काँग्रेस पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढवली होती, मात्र त्याचा पराभव झाला होता. दरम्यान नंदन निलेकनी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या टास्क फोर्समध्ये इस्रोचे माजी प्रमुख एस सोमनाथ देखील असणार आहेत. एस सोमनाथ हे भारतीय अंतराळ संस्था म्हणजे इस्रोचे माजी प्रमुख आहेत. एक प्रख्यात एरोस्पेस शास्त्रज्ञ आणि रॉकेट इंजिनियर ते आहेत. जानेवारी 2022 हे जानेवारी 2025 या कालावधीत त्यांचे इस्रोचे अध्यक्ष राहिलेत आणि अंतराळ विभागाचे सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यांच्याच नेतृत्वाखाली भारताने चांद्रयान 3 हेचे ऐतिहासिक सॉफ्ट लँडिंग यशस्वी केले. या व्यतिरिक्त आदित्य अल्वन आणि एक्सपोसट यासारख्या विविध मोहिमेमध्येही त्यांनी यश संपादन केले. यासोबतच तपन कुमार डेका हे एक IPS अधिकारी आहेत. इंटेलिजन्स ब्युरोचे येथे 28वे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले. हिमाचल प्रदेशकडचे 1988च्या तुकईचे IPS अधिकारी असलेले डेका हे एक उत्कृष्ट अधिकारी मानले जातात. आसाममधील बारपेटा जिल्ह्याचे ते मूळ रहिवासी असून तपन डेका हे राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित बाबीमधील तज्ञ मानले जातात. या टास्क फोर्समध्ये कामकोटी देखील असणार आहेत. कामकोटी हे संगणक विज्ञान क्षेत्रातील एक प्रख्यात शिक्षण तज्ञ आणि संशोधक आहेत.
2022 पासून ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास म्हणजेच IIT मद्रासचे संचालक म्हणून काम पाहता आहेत. संगणक आर्किटेक्चर, सायबर सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI आणि भारतीय भाषांसाठीच्या संगणकीय तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये त्यांनी संशोधन केलेलं आहे. यासोबतच अनिता करवाल या वरिष्ठ IAS अधिकारी या टास्क फोर्समध्ये असणार आहेत. भारत सरकारच्या शिक्षण सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजेच NEP 2020 ची अंमलबजावणी त्यांनी केलेली आहे आणि यासोबतच शालेय शिक्षणातील सुधारणाशी संबंधित अनेक महत्त्वाचे उपक्रमांमध्ये त्याचा सहभाग हा राहिला आहे. या टास्क फोर्समध्ये आणखीन एक नाव आहे ते म्हणजे अमृतलाल मीना यांचे. अमृतलाल मीना हे देखील वरिष्ठ IAS अधिकारी आहेत. ते लॉजिस्टिक क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. पायाभूत सुविधा, परिवहन आणि लॉजिस्टिक क्षेत्रातील धोरण निर्मितीचा त्याचा व्यापक असा अनुभव आहे. त्यांनी केंद्र सरकारमध्ये रस्ते परिवहन आणि लॉजिस्टिक्सशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण पदही भूषवली आहेत. अशा पद्धतीने टास्क फोर्समध्ये अनेक दिग्गज हे समाविष्ट केलेला आहे. दरम्यान धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर अवघ्या एका दिवसात ही घोषणा करण्यात आल्याने या निर्णयाकडे राजकीय आणि शैक्षणिक वर्तुळात विशेष लक्ष लागलेलं आहे. प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शिक्षण मंत्रालयाची धुरा हाती घेणारे देशाचे नवे शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी आता ॲक्शन मोडवर आले आहेत. रविवारी पदभार स्वीकारल्यानंतर जोशी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. याव्यतिरिक्त शिक्षण मंत्र्यांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सीला बोलवून बैठक घेतली. या उच्चस्तरीय टास्क फोर्सच्या शिफारसीवरती सरकार कोणती पावलं उचलते आणि भविष्यात पेपरफुटीच्या घटनांवरती कितपत आळा बसतो हे पाहणं महत्त्वाचं असेल. आमच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.